कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं नाट्यस्पर्धा सुरू झाल्या आहेत। तर इचलकरंजीतील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे। राज्य नाट्य स्पर्धेनंतर सुरू झालेल्या या स्पर्धांमुळे जिल्ह्यातील रंगकर्मींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मंगळवारपासून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे विभागातील नाट्य महोत्सव सुरू झालाय। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातील सुमारे 18 नाटकं या स्पर्धेत सादर होणार आहेत। मंगळवारी युगे युगे शहामृगे या नाटकाच्या सादरीकरणातून कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेला सुरुवात झाली। उद्घाटनासाठी ज्येष्ठ रंगकर्मी शरद भुताडिया उपस्थित होते। 2 ते 25 जानेवारी दरम्यान रोज सायंकाळी 7 वाजता नाटक सादर होणार आहे। कोल्हापुरातील कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धेला रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय। दुसरीकडे इचलकरंजीतील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धा सुरू झाल्या आहेत। स्पर्धा समन्वयक प्राध्यापक मिलिंद दांडेकर यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली, तर महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते नटराज पूजनानं स्पर्धेचं उद्घाटन झालं। बालनाट्य स्पर्धेतून विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा विकास होतो, शिवाय शालेय मुलांच्या सामाजिक जाणीवेची प्रचिती येते। त्यामुळेच इचलकरंजीतील बालनाट्य स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून 18 बालनाट्य सादर होणार आहेत। उद्घाटन कार्यक्रमाला रंगकर्मी अरुण पटवर्धन, किरणसिंह चव्हाण, संजय सातपुते, राजन मुठाणे, प्राध्यापक अशोक दास, संजय होगाडे, कपिल पिसे, कादंबरी माळी, संतोष आबाळे यांच्यासह विद्यार्थी आणि रसिक उपस्थित होते।